रेडी स्टेडी गो. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. स्लोली स्लोली स्लोली. अडकले हलती आहे. आवाजावरनं पण कळतं. हा कळलं कळलं. चरचर चरचर आवाज झाला म्हणजे तुझी आर्कलेन खालती आली आहे किंवा असा मोठा आता असे स्पॅटर उडतात म्हणजे आर्कलेन जास्त झाली इंच येते. स्पॅटर उडले ना आता पुन्हा गुड गुड व्हेरी गुड. आवाज येता कामा नाही. हे जे आता चाललंय हे बरोबर आहे. आवाज नाही येता कामा. परफेक्ट 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 परफेक्ट. आवाज आला आवाज आला. आवाज आला की ऑक्सिडेशन पण होणार. ऑक्सिडेशन झालेलं आहे कारण त्या तिकडे त्याचं शील्ड खराब झालं. हां तो तुला नको असेल तर बॉक्स सेक्शन काढून टाक. शक्यतो दुसऱ्या हाताची सवय ठेवू नको पहिल्यापासून. काढतो डावा हात काढतो काय होत नाही. कॉन्स्टंट टच होईल फार तर दोनदा. थोडं वरती घे थोडं वरती थोडं वरती. हा जो आता चुर्र असं दुसरा आवाज येतो ना तो वाऱ्याचा आहे. तो तुझ्या हालण्याचा आर्क लेन्थ हलण्याचा नाही. याचा अर्थ काय झाला की इथे आपल्याला शिकवलं तुम्हाला पण रेकॉर्ड 4 ते 5 मिलीमीटर. नाही अजून आतमध्ये थोडा थोडा थोडा. हां बस बस बस. हे टाईट कर टाईट कर फुल. इथे धर टंगस्टन धरायचं आहे का अजून एका हाताने टाईट कर फुल टाईट. स्टिक के लिए भी यूज़ करते हैं, टिक के लिए भी यूज़ करते हैं. टिकने के लिए 40 हायर फ्रीक्वेंसी इथे एवढं तुझं दाखवत आहे. टॉर्च दाखव. हां थोडं जास्त झालं आहे अजूनही. आता हे करताना पुन्हा बाहेर आला. एवढं नको बाहेर घेऊ. लूज कर आणि आत घे. बस 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 बस. थोडं अजून आहे. बाहेर येत आहे का हे करत नाही ना. आता पकडलायस ना तिकडे. कट आहे फुल लेंथ. वो आर्क डिस्टेंस बिटवीन दीज टू नोस्ट्रल्स नेम से वो आर्क इज घुमाता है. उस एरिया पे फिर मेल्ट होगा. हे सर गुरु सरांना दाखवा. व्हिडिओ तुला फॉरवर्ड करतो ना. हां मंडेला मंडेचं आपल्याला जरा बघायला लागेल. अहो सर खूप सेटिंग. अहो सर खूप सेट केलं. अहो सर प्लीज ते तिकडलं सगळं ह्याचं गोंधळ गुरु सरांसोबत डिस्कशन करून ते सगळं जे गोंधळ करायचं ते खूप बसलं मी विषय वगैरे. आलं तर दुपारी येईन. अहो सर नाही. अहो सर सकाळपासूनच आपण तुम्हाला आधी प्लॅन हो केलं होतं पण दुसरं काहीतरी शक्यता आहे. मी करतोय प्रयत्न पण तुला एक हेड्सअप देऊन ठेवला की कधी कन्फर्म करतो तुम्ही. संध्याकाळी आता मी घरी पोहोचलो की लगेच. हां तर ज्ञानप्रबोधिनीचं एक फार महत्त्वाचं सेशन सोमवारला त्यांनी ऑर्गनाईज केलं. मला माहीत नव्हतं ते लोक करतायत ते. आता बघा इथे आता सगळं बद्ध आहे सिस्टीम. त्यामुळे काय काळजी करायची नाही. तुला हे टॉर्च जो आहे असा इथे टच करायचा याला आणि वरती उचलायचा. वरती किती उचलायचा. टंगस्टनचा डायमीटर आहे 2.5 आणि स्टिकआउट जो आपला आत्ता जो आहे हा जो बाहेर जो दिसतोय टंगस्टन आहे साधारण 5 ते 6 मिलीमीटर. ह्या दोघांच्या मध्ये पाहिजे म्हणजे 2.5 आणि या 5 ते 6 मध्ये एवढंच वरती उचलायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त आलं तर शिल्डिंग होणार नाही. काळं पडेल. जे सगळं काळं दिसतं झालेलं ते. आणि त्यापेक्षा जर कमी असेल तर म्हणजे जो आर्क पडली यायला पाहिजे. ही जी विड्थ यायला पाहिजे वेल्डिंगची ती वेल्डिंगची विड्थच येणार नाही. मेल्टिंग होणार नाही. आणि टंगस्टन कदाचित खालती जाऊन टच झाला की सगळं टंगस्टनचा इम्पॉर्टन्स संपला. मग टंगस्टन आत्ता आहे असा शार्प राहायला पाहिजे. पण आता हे करताना सुरुवातीला आत्ता होणार नाही आपलं. टच करून हे करायची त्याऐवजी ही अशी स्क्रॅच करायची. स्क्रॅच स्टार्ट म्हणतात.
ते आपल्या पॉवर सोर्समध्ये हाय फ्रिक्वेन्सी युनिट नाही घेतलेलं आपण, त्यामुळे नाहीतर या इथं टंगस्टन असा एवढा जवळ नेला आहे याच्या जवळ साधारण 2.5 वगैरे जे आपलं आहे ते तो चालू करताना कसं करतात, हा सिरॅमिक इथे खालती टच करतात तिरका ठेवून असा टॉर्च, आणि तो आर्क जंप होतो विदाउट टचिंग टंगस्टन, आणि मग तो हळूच उचलायचा, असा करायचा इथे. असं न करता आपल्याला आता करायचं आहे, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी नसल्यामुळे आपल्याला टच करायला पाहिजे. टच करून आर्क एस्टॅब्लिश करायचा, त्याचा एस्टॅब्लिश करून तो वरती उचलायचा आणि युनिफॉर्मली हलवायचा तो. आता युनिफॉर्मली हलवताना टॉर्च पकडायची एक पद्धत आहे, ह्या पहिल्या 2 बोटांमध्ये ते धरायचं. आता हा इथे धरला असा टॉर्च पकडायचा. ही 2 बोटं माझी फ्री आहेत, या 3 बोटांमध्येच मी फक्त टॉर्च पकडलेला आहे. आता हा इथे ह्या खालती हा जो आपला हाताचा जो भाग आहे तिथे खालती ठेवला आम्ही तो इथे असा, आणि इथे असा फिरवायचा याच्यावरती. पहिला टच करायला पाहिजे म्हणून पहिला टच करून दाखवलं तुला आवाज काढून, आणि मग स्लोली जायचं आहे तो इथे आता. आणि हे स्ट्रेट लाईनमध्ये जायला पाहिजे. वेल्डिंग नॉर्मली स्ट्रेट लाईनमध्ये असेल, कर्वेचर असेल तर कर्व असेल, पण जिथे एज किंवा जी लाईन खालती असेल ती आपल्याला आर्कच्या उजेडात दिसायला लागेल, आणि त्या आर्कच्या उजेडामध्ये कुठली तरी एज पकडून त्याच्यावरती चालू करायचं. मग आपण आता हात असा गोल फिरवणार आहोत, त्यामुळे सुरुवातीला हात असा जवळ ठेवायचा असा, आणि आता मी हात पण पुढे घेणार आहे आणि बोटं पण पुढे घेणार आहे. पण जसं आर्क होईल माझा तसं ती स्ट्रेट लाईन राहण्यासाठी हे मला ॲडजस्ट करावं लागेल डिस्टन्स, तरच तो स्ट्रेट राहील. अशा पद्धतीने आपल्याला वेल्डिंग करायचं आहे. आता अर्गन चालू करूया. पहिलं अर्गन जो आहे तो साधारण 10 LPM पर्यंत अर्गन ठेवला आहे आपण. आता वेल्डिंग चालू करा. आता बी केअरफुल हा. एक मिनिट, शील्ड घालायचं ना डोक्यावरती. टॉर्च दे इकडे, घालतो आधी ॲडजस्ट करून. हो, तुझ्या डोक्यात घालून तिच्या डोक्यात घातलं की असं वाटतं का मला इथे जॅकेट घालायला पाहिजे. किती आहे? हां, 30 किलो. नाही एवढं होतं. इलेक्ट्रोडमध्ये ओढतं. याच्यात जे स्पॅटर जे येतात ते स्पॅटर फार कमी असतात. टीममध्ये येतात स्पॅटर, नाही असं नाही, आरपीएममधल्या आता आपण बघितलं स्पॅटर, पण खूप कमी असतात. या इकडे पण टाईट कर, तिकडे त्या बाजूला. ते जे दिसते ना ते ब्लॅकवालं ते इथे हे कसं टाईप करायचं? मी ते उलटं लावलंय का? एक मिनिट, अरे तुम्ही उलटं लावलंय, माझं पण लक्ष नाही. काढा ते, ते बाहेर यायला पाहिजे. अशी नाही ना झालं. अर्गन जातो, अर्गन बंद करू आपण पहिला. कसं चालेल सर? लक्षात आहे तुमचं? तुम्ही हेल्मेट हातातच धरलं ना, लक्षात नाही आलं मला. हां, आत्ता तो बरोबर हेल्मेट लावला. रेकॉर्डिंग चालू आहे सर. हा, चालू आहे ना. त्याला हेल्मेट कसं लावायचं ते पण रेकॉर्ड करून ठेवतो. पुढे म्हणाल नको तुम्ही शिकवलं आणि फेसबुकवरती टाकून देतो. तुम्हाला वाटतं आमची कोणत्या फेसबुकवरती असणार? लिंक्डइनवरती टाकतो. म्हणजे
कमेंट सेक्शन जरा करा की मजा पण तुमच्या मित्रांना पण बरं वाटेल ना तुम्ही असं शिकताय काहीतरी करताय नाही तर हे तुला हाईट फक्त बघ वरती डोक्यात घालून ठेवलं की कुठे येत आहे व्ह्यू तुझा हा वरती घ्यायचा इकडे सेंटरला येत्या बरोबर नंतर ॲडजस्ट करायचं सेंटरला आहे आता ते फिरव मागणं आणि ते घट्ट बसेल असं खालती पडत नाही ना आता नाही गुड करू दे की तिला का छोटं तिला विनीत कुठे आहे हा विनीत कुठे आहे विनीतचा आज डे ऑफ बर्थडेला नाही तुमचा हा बर्थडेला ऑफ नव्हता मग केक कापला बर्थडे पण आमच्याकडे माचीस नव्हती तर स्टिक म्हणजे तिथे बर्थडेवरती कॅन्डल असते ना ती फुवारावाला त्यासाठी माचीस नव्हती कसं करायचं स्टिक वेल्डिंगचं हे घेतलं सगळं पेपर लागून आणि त्याच्याच बर्थडेला टिक केली रेडी पकड टॉर्च आता व्यवस्थित पोझिशन करून घे अर्गन चालू करतो करंट चालू करतो मग तुझ्या हातात काही नाही हा मग इसकी तरफ मत देखना है, इसको हे कसं पकडायचं होतं सर हां हे बरोबर हां करेक्ट असं हां फोल्ड करते दोन्ही बोट फोल्ड कर तुला पाहिजे तसं पकड दिस इज व्हॉट इज वन ऑफ द पोझिशन्स रेकमेंडेड हां ते खांद्यावर ना घेतलंस तर जास्त एक चांगलं हे आणि असं टॉर्चचं वजन सगळं आता तुझ्या खांद्यावरती घे इंडेक्स फिंगर वरती इंडेक्स फिंगर त्या बाजूला हां करेक्ट आणि तिला बेस द्या ना सर पण तुला बेसशिवाय झालं तर म्हणून म्हटलं एक मिनिट तुला ह्या बेस बरोबर चांगलं वाटतं त्याच्यावर वाटतं रेडी काही काळजी करू नको टंक्शन खराब होईल टंक्शन 200 रुपयाचा मिळतो आपल्याला आणता येईल पुन्हा आता 700चा होता तिला 200 सांगू नाही ती नाही तर घाबरेल 700 म्हणलं की. अरे बाप हां क्विक रिस्पॉन्स खूप जास्त असतो रेडी Yes, sir. कर आता बटनचा अरे चालूच आहे मग हे का नाही झालं हां प्लग काढला आहे नाही इकडे पॉवर पण ऑफ केली बर पॉवर ऑफच राहू दे हे कुठलं घालायचं हे घालायचं ना कोणचं घ्या सगळे चालतात सगळे चालतं नाही त्याच्यात घुसणार नाही 3 महिन्याच्या टाका हां आता चालू आहे सगळं अर्गन चालू आहे मशीन चालू आहे चाल पॉवर ऑन साऊंड म्युझिक कॅमेरा रोलिंग चला स्टार्ट रोलिंग कर बिंदास टच कर हां उचल वरती उचल हां कर असं 2-3 वेळा कर स्क्रॅच कर तू फक्त खालती वरती करते मी तुला म्हणून सांगितलं स्क्रॅच कर म्हणजे आपोआप तुला कंट्रोल येईल स्क्रॅच कर हां नाही तू सिरामिक टच करते टंगस्टन टच होतो हां बरोबर हां टॉर्च सरळ टॉर्च तिरका होतो हळू आपलं वेल्डिंग चाललंय कटिंग नाही हळू जवळ जा आणि ते पहा ते आर्क सिलेंस पहा जवळ जाऊन पहा शील्ड नंबर बघा ताई काय केलं असते हे मला सरांनी केलं हे मधलं अरे हे पण मीच केलं डाव्या त्याने मीच करत होतो आता सगळं आता करेल ती शील्ड चल. खाली कर आणि पहा ते जवळ ऊपरचं नको ह्या साईडचे जाऊ कोशिश करतो की आर्क लेंथ कसं नको जाऊ चलो कुछ नाही होगा, but कर टच कर
स्क्रॅच कर हां जाऊ दे ए टच केलंस उचल 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 लवकर ते नको असेल तर काढून टाकतील हलवत राहतो थांबू नको आर्क झालं की हलवत त्याच डायरेक्शनला चालू ठेवायचं थांब आपलं टंक्शनचं स्टिकआउट बहुतेक संपलेलं दिसतं टंक्शन हे झालं डावा हात तुझा हलतो डावा हात हलता कामा नाही उजव्या हाताने गोल फिरवायला पाहिजे डावा हात हलवायचा नाही टंक्शन एकाच जागी त्याच्यावर टंक्शन जो आहे ना तुझ्या ह्याच्यावरती तो एकाच जागी राहत नाहीये हे बघ हे काढायचं चालू आहे शूटिंग चालू आहे ना सेंटर आहे ना आहे का नाही नाही सर थोडंसं एका साईड मग कर आता तू मला माहितीच होतं मी आज मला वेल्डिंग करायला लावणार म्हणून मी सकाळपासूनच फुल शर्ट घालून निघालो ऑन करायला विसरलो गरम तर होणार तर ग्राइंडिंग केलं तू कंडक्टिव्हिटी आहे की टेम्परेचर आहे हाताचं हात आता व्हायब्रेट करतात ते माझे हो पुढे गेला अरे फोकसिंगच होत नाही थांब ठेव ना तुम्हाला काय करून काय मनाला पाहिजे होतं बट जॉईंट त्याला दाखवला बट जॉईंट करून कसा करायचा तो वायर कुठे टाकायची कशी टाकायची करंट कसा सेट करायचा जॉईंट कसं करायचं 3 मिलीमीटर 8 मिलीमीटरने टनेज किती वर्कआउट करायचं हे वेल्डिंग आता साधारण 30 टन वेल्डिंग लोड घेऊ शकेल